हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियर या दोघांच्या जामीन अर्जावरती 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दोनही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केलेला। हिंजवडी जळीतकांड प्रकरणातल्या आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावरती कोर्टात सादर केलं गेलं। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नेमणूक व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणातल्या पीडित मुलीनं विधी आणि न्याय विभागाकडे या संदर्भात अर्ज पाठवलाय। चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या छातीत मध्यरात्री कळ आल्यामुळे कोरटकरची वैद्यकीय तपासणी केली गेली। वैद्यकीय तपासणीनंतर चौकशीसाठी कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलंय। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं पेटवापेटवी नको, वाघ्याच्या समाधीवरती समिती नेमावी आणि निर्णय घ्यावा। समाधी संदर्भात इतिहास तज्ज्ञांचं मत जाणून घ्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरनं वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मोठी भूमिका घेतली। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुल चालन करणं योग्य नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। वाघ्याच्या समाधीसारखे मुद्दे आजही गैरलागू आहेत। स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना दुखावू नयेत। शासनानं पुढाकार घ्यावा, समिती स्थापन करावी आणि सामोपचारानं समिती निर्णय घेईल तो निर्णय मान्य करावा असं होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंग होळकरांनी म्हटलंय। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं राजकारण करू नका, राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवा आणि इतिहास अभ्यासकांना ऐका। दोनही बाजूच्या लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या असंही भूषणसिंग होळकरांनी म्हटलंय। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला खासदार संजय राऊतांनी समर्थन दिलंय। वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात ऐतिहासिक पुरावे नसले तरी भावनिक नातं असतं, त्यामुळे संभाजीराजे आणि भिडेंनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं राऊत म्हणतात। तर 1 मे पर्यंत रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा, अन्यथा पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड पुतळा काढेल असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिलाय। संतोष देशमुखांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रतीक घुलेनं दिली आहे। प्रतीकनं तसा कबुली जबाब दिलाय। मारण्याकरता वापरलेलं हत्यार लपवलेलं ठिकाण दाखवतो असं घुलेनं पंचायतीसमोर सांगितलं। घुलेचा कबुली जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार यानं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओज आणि 8 फोटो काढलेले। तब्बल 2 तास संतोष देशमुखांना हे आरोपी मारहाण करत होते। देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। गाडीवरती आढळलेले फिंगरप्रिंट्स हे सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातनं निष्पन्न झालंय। देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला। 6 डिसेंबर 2024ला आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातलेला। याच दरम्यान सुदर्शन घुलेनं आपण वाल्मिक कराडचा व्यक्ती आहोत, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटींची खंडणी द्या, अन्यथा कंपनी बंद करा अशी धमकी दिल्याचा जबाब ऑफिस बॉयनं नोंदवलाय। आम्हाला लवकरात लवकर न्याय हवाय, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। मनसेचा 30 तारखेचा गुढीपाडव्याचा मेळावा पार पडणार आहे। दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील मनसेच्या गुढीपाडव्याच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला गेल्यानं चर्चा सुरू झाल्या। तर मनसेच्या बॅनरवरनं उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला हाणला। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कुणालाही पर्याय नाहीये अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। 30 तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला। दरम्यान हा आमचा अधिकृत बॅनर नाहीये, ज्यांनी हे बॅनर लावलेत ते अतिउत्साही कार्यकर्ते असल्याचं स्पष्टीकरण मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदारांकडून दिलं गेलंय। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केलाय। मोदींची सौगाते मोदी हे सौगाते सत्ता आहे। मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावरती हिंदुत्व सोडलं असं म्हटलं गेलं, मात्र आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे सौगात देणार आहेत, त्यामुळे भाजपनं हिंदुत्व सोडलं अशी भूमिका स्पष्ट करावी असा टोला उद्धव ठाकरे लगावतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांनाच सावरण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावलाय। खरी शिवसेना ही आमचीच आहे, एसनशी हा गद्दारांचा गट आहे, एसनशीची बदनामी झाली तर एसनशी गद्दार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहेत,
बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सर्वांना ठाऊक आहे. राज ठाकरे त्याबद्दल अनेकदा बोललेत अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे. उद्धव ठाकरेंना भविष्यच राहिलेलं नाहीये, त्यामुळे शिंदेंना डिवचलं की ते दूर जाऊन ठाकरेंना आपली जागा निर्माण करता येईल असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. शिंदे फडणवीसांवरती टीका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते पक्ष सोडून का जातात याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय. नरेश म्हस्के विचित्र व्यक्ती आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंवरती बोलणं बंद करावं आणि आपल्या पक्षात काय चाललंय याकडे अधिक लक्ष द्यावं या शब्दात उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला चंद्रकांत खैरेंनी उत्तर दिलंय. अधिवेशनावरती उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. सरकारचं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. अधिवेशनात नेत्यांचा माज दिसला. सरकारनं केवळ घोषणा केल्या पण त्याची पूर्तता काही झाली नाही असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मात्र विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा शिल्लक नाहीये, त्यामुळे ते वेगळे काहीतरी मुद्दे उकरून काढतायत या शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. कामराला समन्स मग सोलापूरकरला समन्स का दिला नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील अशी टीकाही त्यांनी केली. महायुती सरकार अनिल परबांभोवती चौकशीचा फास आवळण्याच्या तयारीत आहे. अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत याची घोषणा केली. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावतांची दिल्लीत भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद इथे औरंगजेबाची कबर आहे, ती केंद्र सरकारनं तोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवर रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा पंजा वापरलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातला प्रवेश पुन्हा रखडलाय. दरम्यान गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना तुरुंगात जावंच लागेल असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटलांची भेट घेतली. संजय काका पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा असल्यानं या भेटीमुळे चर्चांना अधिक बळ मिळालं. या भेटीदरम्यान संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे सुद्धा उपस्थित होते. उदयनराजे भोसलेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात शिक्षेची तरतूद करा, किमान 10 वर्षांची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे. यावेळी नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन कार्यवाही करेल असं आश्वासन दिलं गेलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बहादूरगड या गडाचं नामकरण करण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी केली आहे. गडाचं नाव धर्मवीर गड करावं अशी मागणी त्यांनी आशिष शेलार यांच्याकडे केली. बुलढाण्याच्या शिवणी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातनं पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केलेली. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. पुण्यामध्ये MPSCचे उमेदवार पुन्हा आक्रमक झाले. विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या शास्त्री रोडवरच्या MPSCच्या उमेदवारांनी आंदोलन केलं. परवानगी न घेता आंदोलन करण्यात आल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींसमोर एका व्यक्तीनं अश्लील कृत्य केलंय. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनानं कोणती ठोस कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलन केलं. इंदापूरमधल्या एका व्यक्तीनं विवाह सोहळ्यात मटण खाताना चक्क हाड गिळलं. हे हाड त्याच्या अन्ननलिकेमध्ये जाऊन अडकलं. या व्यक्तीला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केलं गेलं. दरम्यान डॉक्टरांनी एंडोस्कोपी करून हे हाड बाहेर काढलंय आणि या व्यक्तीचा जीव वाचवलाय. पुण्यामध्ये रेकॉर्डवरील तडीपार गुंडाकडनं एक पिस्तूल, 3 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. सिंहगड रोड पोलीस स्थानकानं ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी तडीपार आरोपी खंडू म्हात्रे याला गजाआड केलं गेलं आहे. कलांच्या मलंगडमधील उसाटणे या गावात माकडांनी हैदोस घातला. एका 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला माकडांनी चावा घेतला. हा सगळा प्रकार CCTVत कैद झालाय आणि या जखमी चिमुकल्यावरती मनपा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील 24,65,000चा मुद्देमाल हस्तगत करत भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2 विभागानं चमकदार कामगिरी केली आहे.
26 लॅपटॉप आणि दुचाकीसह मोठा ऐवज जप्त करत आरोपी दिलीप चव्हाणला कर्नाटकमधनं ताब्यात घेतलं गेलंय. अंबरनाथमध्ये लादी नाका अंबर केअर हॉस्पिटल समोर एका भरधाव टेम्पोनं रुग्णवाहिका आणि सायकल स्वाराला धडक दिली. या सायकल स्वाराचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीनं आपण पकडले जाऊ नये यासाठी टेम्पोचा रंगही बदलला, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या आरोपीला अटक केली आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53% कमी झाली आहे, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढलाय. वाहतूक अधिकाऱ्यांना दिलेलं प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेतील बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्थेमुळे हे सर्व काही शक्य झालंय. पुण्यामध्ये 2 लाख रुपयांचा 13 किलो गांजा जप्त झालाय. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली. येरवडा भागामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडनं शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेकडनं करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत नागरिकांनी समर्थन केलं. धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय. तेरखेडा फटाका उद्योगातील 12 कारखाने बंद करण्यात आले. कारखान्यामधल्या स्फोटानंतर कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयानं ही कारवाई केली आहे. नांदेड जवळच्या सिडको इथल्या एका सेतू चालकानं बोगस शिधापत्रिका काढून दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. पंढरपूरच्या डॉक्टर रामहरी कदम या आयुर्वेदिक डॉक्टरानं चक्क गाईचं शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापलंय, ज्यामुळे कारमधलं तापमान कडक उन्हात सुद्धा निम्म्यावरती येऊन गारवा जाणवतोय. 31 मार्चला कर्ज परतफेड करण्याची अंतिम तारीख आहे. मात्र शहापूरमध्ये भात खरेदीला 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे देणार कधी आणि कर्ज परतफेड करणार कधी असा सवाल उपस्थित झालाय. गुढीपाडव्याला शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवण्याची ग्रामीण भागातली पद्धत असते, पण आता गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नाहीये. यंदा सालगड्याचा भाव 1.25 लाख रुपये झालाय. मात्र इतके पैसे देऊन सुद्धा आणि सध्या कुठेही सहज काम मिळतंय, त्यामुळे आता सालगड्यांची परंपरा लोप पावू लागली आहे. वाशिम शहरातील मालमत्ता कराची भरणा न करणाऱ्यांची यादी चौकात लावली जाणार आहे. अनेकदा नोटीस बजावून सुद्धा कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नगर परिषद कडक कारवाई करणार आहे. यादी लावण्यापूर्वी तातडीनं कर भरावा असं आवाहन नगर परिषदेनं केलं आहे. विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गेलं. वारंवार निवेदन देऊन सुद्धा मागण्या निकाली न निघाल्यामुळे हे आंदोलन केलं गेलं. तर प्रशासनानं दखल न घेतल्यास 1 एप्रिलपासून सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय. परभणीच्या वजूर बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात उपोषण सुरू केलंय. पाणी मिळेपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशाराही दिला गेलाय. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये काही दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. वीजच नसल्यामुळे धान पिकांच्या सिंचनात अडचण येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. राहुरी शहरातील महापुरुषांच्या पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यातही बंद पुकारण्यात आला. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वकील संघानं एकदिवसीय कामबंद आंदोलन केलं. 2 दिवसांपूर्वी वकील संघाचे सदस्य रवी शिंदे यांना कळमनुरी पोलीस स्थानकात शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला गेला. या प्रकरणी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी वकील संघानं आंदोलन छेडलं. धारावीतील सिलेंडर ब्लास्ट नंतर चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी आंदोलन केलंय. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतील घरगुती सिलेंडर रस्त्यावरती फेकत हे आंदोलन करण्यात आलं. येवल्याच्या अंगणगाव येथील दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं रमाई घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू आहे. 4 महिन्यांपूर्वी मंजूर झालेलं घरकुल योजना त्याची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जाते. वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संपूर्ण जिल्ह्यातील महसूल विभागात राबवलेल्या ई-ऑफिस प्रणालीची सरकारनं दखल घेतली आहे. 2024-25च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कार देत 6 लाखांचं पारितोषिक दिलं गेलं आहे. वाशिम जिल्ह्याच्या साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी नवोदयासाठी पात्र ठरलेत. 22 विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्ह्याभरात शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या परिश्रमाची जोरदार चर्चा होते. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं
स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. राज्यभरातनं 800पेक्षा अधिक मल्ल स्पर्धेत सहभागी झालेत. रमजान ईद, रामनवमी आणि भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. सण आणि उत्सवांच्या दरम्यान अनुचित प्रकार घडून कुठलाही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या उपाययोजना केल्यात. तुळजापुरात मुख्याध्यापकाच्या मुलीसह पत्नीनं आत्महत्या केली. पुढे शिकायचं होतं, पण शेतकरी तरुणासोबत लग्न लावून दिल्यानं मुलीसह आईनंही आत्महत्या केली आहे. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात शिक्षण थांबवून शेतकरी मुलाशी लग्न लावून दिल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.